इकडे शिवसेनेचे राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांनी त्यांच्या आधीच्या पक्षावर म्हणजे काँग्रेसवरती गंभीर आरोप केलाय। काँग्रेस हा पक्ष छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना मानत नाही, तसंच दलितांप्रती देखील काँग्रेसला सहानुभूती नाही। काँग्रेस हा दलित विरोधी पक्ष आहे असं देवरा यांनी म्हटलंय। त्यांच्या या वक्तव्यावरती राऊतांची सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे, आपण पाहूयात। काँग्रेसची विचारधारा काय आहेत हे मला चांगलं माहीत आहे। सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की काँग्रेस पार्टी छत्रपती शिवाजी महाराज बाळासाहेब ठाकरे यांना अजिबात मानत नाही। खरं तर सांकाल वर्षा गायकवाडांच्या विरोधात जे ट्विट केलं त्या ट्विटमुळे राजकीय आणि खळबळ उडाल्याचं पाहायला मिळते। वर्षा गायकवाड माझी वहिनी आहे, माझे जुने सहकारी आहे आणि आज शिवसेना सध्या शिवसेनानी फक्त 8 सीट्स डिक्लेअर केलं। तर हे जे दलित विरोधी माइंडसेट आहे, हे दलित विरोधी माइंडसेटचा अगेन्स्ट आपल्याला मीडियाच्या माध्यमातून आणि थेट जनतापर्यंत आपल्याला पोचून त्यांना ह्या दलित विरोधी माइंडसेटबद्दल कळवायला लागेल। कोण मिलिंद देवरा? दलित विरोधी म्हणजे काय? मिलिंद देवरा त्यांचं अख्खं आयुष्य कुटुंबाचं काँग्रेस पक्षात गेलं आणि आम्हाला दलित विरोधी बोलण्याचा अधिकार त्यांना काय? ते ज्या पक्षामध्ये आहेत किंवा ज्या गटामध्ये आहेत तो पक्ष या देशाचं संविधान खतम करण्याच्या मागे लागलेला आहे। डॉक्टर आंबेडकरांना खतम करण्याच्या मागे लागलेला आहे। ते आम्हाला सांगतात आम्ही दलित विरोधी आहोत। 400 पारचा नारा कशा करता देत आहेत हे लोक? त्यांचेच लोक सांगतायत आम्हाला संविधान बदलायचं डॉक्टर आंबेडकरांचं, आम्हाला दलितांचं आरक्षण रद्द करायचं आहे। हे जो पक्ष सांगतोय त्या पक्षामध्ये मिलिंद देवरा आहेत हे लक्षात घ्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।